हॅलो अँड वेलकम टू रेडियंट अकॅडमी. मी अमोल चेपे आपल्या सर्वांचं स्वागत करतो रेडियंट अकॅडमीच्या नवीन लेक्चरमध्ये. आज 28 जानेवारी 2023 आपण आजचे करंट अफेअर्स बघणार आहे. महत्त्वाच्या काही बातम्या आहे, जसं चीता पुन्हा भारतात आणणार आहे. आधीच आपण नामिबियावरनं चीता आणले आहेत आणि आता पुन्हा कुठून चीता आणणार आहे याच्यावर आपण बघू हे कुठून येणार आहे. त्याच्यानंतर तिथे ओडेसा नावाचं एक शहर आहे कुठे युक्रेनमध्ये, तिथे काहीतरी एक मोठा प्रॉब्लेम झाला आहे, तर त्याच्याविषयी पण आपण चर्चा करू. याच्या व्यतिरिक्त एक महत्त्वाची बँकिंगची कन्सेप्ट आहे, आज खूपच महत्त्वाची कन्सेप्ट आहे स्ट्रेस्ड ॲसेट नावाची. ही एक्झॅक्टली काय आहे, नवीन रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानी स्ट्रेस्ड ॲसेट रिलेटेड काय नवीन निर्णय घेतला आहे, तर या सगळ्याच बातम्या सगळीच इन्फॉर्मेशन आजच्या करंट अफेअर्सच्या क्लासमध्ये असणार आहे. तर हा शेवटपर्यंत बघा. लेट अस स्टार्ट विथ द करंट अफेअर्स ऑफ 20th जानेवारी 2023. तर काय आहे सगळ्यात पहिली बातमी चीताशी रिलेटेड. काय म्हटलंय, साऊथ आफ्रिका इन अ डील टू सेंड डझन्स ऑफ चीताज टू इंडिया. साऊथ आफ्रिकेतनं आता आपण चीता आणणार आहे आणि मोठी डील साईन झाली आहे साऊथ आफ्रिकेसोबत. काय एक्झॅक्ट विषय आहे जरा समजून घेऊ. बघा, तुम्हाला माहिती असेल मागच्या वर्षी आपण नामिबियावरनं 8 चिते आणले होते आणि हे 8 चिते आपण कुनो नॅशनल पार्क इथे ठेवले होते. अजूनही ठेवले आहे, म्हणजे त्यांना सोडण्याचं काम, त्यांना रिलीज करण्याचं कामच प्राईम मिनिस्टरनी केलं होतं. तर 8 चिते आपण सप्टेंबर 2022 मध्ये आणले आणि कुनो नॅशनल पार्कमध्ये ठेवले होते. असं पहिल्यांदाच झालं होतं की चितांना रिलोकेट करण्याचं काम एका कॉन्टिनेंटमध्ये दुसऱ्या कॉन्टिनेंट, एका कॉन्टिनेंटमधून दुसऱ्या कॉन्टिनेंटमध्ये होत होतं. बरं, काय होतं की भारतात पहिलेपासून चिते नव्हते असा विषय नव्हता, पण मागच्या 70 वर्षापासून भारतात एकही चिता नव्हता. शेवटचे 3 चिते, कोरिया नावाचा जो एक पार्ट होता मध्य प्रदेशमध्ये, तिथल्या महाराजांनी शेवटच्या 3 चितांचा शिकार केला आणि त्याच्यानंतर चिते भारतात बघायला नाही मिळाले. चिते एक्सटिंक्ट झाले भारतातनं. म्हणून चितांना पुन्हा आपण रिइंट्रोड्यूस करण्याचा प्रयत्न केला. असा प्रयत्न आधी पण झाला होता, पण हा सगळ्यात मोठा प्रयत्न. पहिले सुप्रीम कोर्टाने नाही पण म्हटलं होतं, पण याच्या तरी सरकार नंतर सुप्रीम कोर्टाने हो म्हणलं आणि मग सरकार पुढे गेली. मध्य प्रदेशमध्ये असलेल्या कुनो नॅशनल पार्कमध्ये या 8 चित्त्यांना नामिबियावरनं आणण्यात आलं. आता याच प्रोजेक्टला पुढे नेण्यासाठी साऊथ आफ्रिकेसोबत भारताची डील झाली आहे. आता या नवीन डीलमध्ये काय होणार आहे की दरवर्षी, आणि हे असं चालणार आहे पुढच्या 10 वर्षांसाठी, काय होणार आहे, दरवर्षी साऊथ आफ्रिकेतून भारतात 12 चिते येणार आहे दरवर्षी. तर ही एक मोठी इन्फॉर्मेशन आहे. तुम्हाला प्रश्न असा येऊ शकतो की कुठल्या देशासोबत भारत सरकारने डील केली आहे दरवर्षी 12 चिते आणण्यासाठी, आणि हे नेक्स्ट 8 ते 10 वर्षांसाठी चालणार आहे. त्याच्यामुळे भरपूर चिते भारताच्या वेगवेगळ्या नॅशनल पार्क्समध्ये इंट्रोड्यूस केले जाणार आहे. एक गोष्ट तुमच्यासाठी माहिती पण असू द्या, चित्यांना असं घनदाट जंगल नाही लागत, त्यांना ओपन ग्रासलँड्स लागतात. कारण चिता जेव्हा धावतो ना तेव्हा तो खूप भयंकर स्पीडने धावतो, फास्टेस्ट मॅमल ऑन दी अर्थ आहे, तर तो खूप फास्ट धावतो. तर त्याच्यामुळे त्याला असं घनदाट जंगलामध्ये वगैरे जमत नाही राहिला, त्याला ओपन ग्रासलँड्स पाहिजे असतात. तर असे ग्रासलँड्स डेव्हलप करण्याचं काम सुद्धा भारतामध्ये चाललं आहे वेगवेगळ्या नॅशनल पार्क्समध्ये. तर चित्यांसाठी वेगळी जागा पण बनवल्या जात आहे, किंवा ज्या जागा सुटेबल आहे त्या जागांमध्ये चित्यांना इंट्रोड्यूस केल्या जात आहे. ठीक आला हा विषय लक्षात, क्लिअर. तर कुठल्या देशातून येणार आहे भारतात चिते? आता पहिले नामिबियातून आले सप्टेंबरमध्ये, आता येणार आहे साऊथ आफ्रिकेतून. ठीक आहे, चलायचं पुढे नेक्स्ट पॉइंटवर जाऊ. नेक्स्ट, फुटबॉल बघत असाल. फुटबॉल बघितलं की त्याच्यात आपल्याला नेहमी ग्रीन कार्ड आणि रेड कार्ड असे 2 प्रकारचे कार्ड्स फुटबॉलमध्ये माहिती आहे ना. पहिला जो फाऊल होतो त्याचा पहिला फाऊल इन द सेन्स, पहिला जर थोडासा ॲग्रेसिव्ह टॅकल असला, फाऊल झाला मोठा, लातच मारली तुम्ही कोणाला, तर तुम्हाला पहिले ग्रीन कार्ड देईल. दुसऱ्यांदाही तुम्ही लातच मारत असाल तर मग तुम्हाला रेड कार्ड देऊन सरळ मॅचच्या बाहेर करतील. तर हे 2 कार्ड्स आपल्याला फुटबॉलमध्ये माहिती आहे. पण पहिल्यांदा असं झालं की फुटबॉलच्या मॅचमध्ये व्हाईट कार्ड दाखवण्यात आला, आणि हे कुठे झालं आहे तर हे झालं पोर्तुगालमध्ये. पोर्तुगालमध्ये विमेन्स टीमची मॅच चालू होती 2 टीम्समध्ये. विमेन्स फुटबॉल ची क्वार्टर फायनल चालू होती पोर्तुगालमध्ये. तिथे जे 2 क्लब्स आहेत त्यांच्यामध्ये एकाचं नाव आहे बेन्फिका, दुसऱ्याचं नाव आहे स्पोर्टिंग लिस्बन. तर बेन्फिका आणि स्पोर्टिंग लिस्बनच्या मध्ये मॅच सुरू होती, आणि त्या मॅचमध्ये अचानक तिथल्या ज्या रेफरी आहे फुटबॉलच्या मॅचमधल्या, ज्यांचं नाव आहे कॅटरीना कॅम्पॉस, तर कॅटरीना कॅम्पॉस यांनी व्हाईट कार्ड दाखवला. आता सगळ्यांना पहिले समजलं नाही हा व्हाईट कार्ड कशासाठी दाखवण्यात आला, पण मग लक्षात आला पूर्ण किस्सा. किस्सा असा होता
की अचानक एका व्यक्तीची त्या फुटबॉलच्या स्टेडियममध्ये तब्येत खराब झाली आणि त्याची तब्येत बिघडल्यानंतर तिथे जो स्टाफ असतो, मेडिकलचा स्टाफ असतो स्टेडियममध्ये असलेला, त्यांनी लगेच त्याला स्ट्रेचरवर झोपवलं आणि त्याला ॲम्ब्युलन्समध्ये घेऊन आले. तर त्या लोकांची रिस्पेक्ट म्हणून हा व्हाईट कार्ड तिथल्या हेल्थ डिपार्टमेंटच्या लोकांसाठी दाखवण्यात आला. द व्हाईट कार्ड वॉज शोन ॲज अ रिस्पेक्ट. अजून खूप डिटेल्स ह्याच्याबद्दल आल्या नाही आहे, पण या व्हाईट कार्डच्या मागची एक छोटीशी कन्सेप्ट आली आहे, ती तुम्हाला सांगतो. काय होतं, आपल्याकडे बरेचदा फक्त चुका दाखवण्यासाठीच कार्ड दाखवले जातात, पण पहिल्यांदा असा कार्ड दाखवण्यात येत आहे की जो चूक नाही, तुम्ही काहीतरी ग्राउंडमध्ये चांगलं काम केलं आहे याच्यासाठी तुमचं कार्ड दाखवून अप्रिसिएशन सुद्धा तुम्हाला ग्राउंडमध्ये मिळण्याचे चान्सेस आता आहेत. तुम्ही क्रिकेटमध्ये बरेचदा पाहिलं असेल, एखाद्या प्लेयरनी दुसऱ्या प्लेयरला शिवीगाळ केली की काय होतं की त्याला फाईन केला जातो. पण असं कधी केलं जात नाही की एखाद्या प्लेयरनी खूप चांगला स्पोर्ट्समनशिप दाखवली आणि दुसऱ्या प्लेयरला आऊट होण्यापासून वाचवलं, किंवा चुकीच्या पद्धतीने एखाद्या बॅट्समनला आऊट दिलं असेल तर त्याला वापस बोलवलं. या गोष्टीसाठी त्याची प्रशंसा होत नाही. तर प्रशंसा पण आवश्यक आहे, नुसता चुका दाखवण्याने काम होत नाही. जिथे प्रशंसेची गरज आहे तिथे प्रशंसा आवश्यक आहे आणि त्याच्यामुळे व्हाईट कार्डच्या द्वारे अशी प्रशंसा प्लेयर्सची किंवा इतर स्पोर्टिंग स्टाफची, सपोर्टिंग स्टाफची केल्या जाईल, याच्यासाठी हा व्हाईट कार्ड इंट्रोड्यूस केल्या जात आहे. ठीक, आय होप हा विषय पूर्ण लक्षात आला असेल. तुम्हाला असं विचारलं जाईल की पहिल्यांदा व्हाईट कार्ड कुठल्या कंट्रीमध्ये दाखवण्यात आला, तर कंट्रीचं नाव लक्षात ठेवा, पोर्तुगाल. कोणी दाखवलं पहिल्यांदा व्हाईट कार्ड, तर यांचं नाव लक्षात ठेवा, कॅटरीना कॅम्पॉस. ठीक आहे. आणि कुठल्या मॅचमध्ये, तर बेन्फिका वर्सेस स्पोर्टिंग क्लब यांच्या मॅचमध्ये हा कार्ड दाखवण्यात आला. आणि कोणाला, तर मेडिकल टीमला दाखवण्यात आला, ज्यांनी त्या व्यक्तीला, तब्येत बिघडलेल्या व्यक्तीला स्ट्रेचरवर झोपून मेडिकल असिस्टन्स प्रोव्हाइड केलं. ठीक, क्लियर मुद्दा. चलने का आगे, चलो नेक्स्ट पॉइंटवर जाऊ. नेक्स्ट विषय आहे आता कॅनडामधनं. कॅनडामध्ये काय झालंय की पहिल्यांदा एक अशी अपॉइंटमेंट झाली आहे ज्या अपॉइंटमेंटची चर्चा जगभर होते आहे. यांच्या पोस्टचं नाव काय बघा, अमीरा एल्घावाबी यांचं नाव आहे. या अमीरा एल्घावाबी यांना कॅनडाच्या पहिल्या अँटी इस्लामोफोबिया ॲडवायझर म्हणून नियुक्ती झाली आहे. यांची पहिल्यांदा अँटी इस्लामोफोबिया ॲडवायझर म्हणून नियुक्ती झाली आहे. आता हा इस्लामोफोबिया काय विषय आहे, अँटी इस्लामोफोबिया ॲडवायझर यांचं हे पद कशासाठी आणि कॅनडामध्ये या पदाची गरज का पडली हे थोडंसं समजून घेऊ. बघा काय होत आहे, बऱ्याचशा कंट्रीजमध्ये इस्लामच्या विरुद्ध लोकांची द्वेष भावना वगैरे जास्त जास्तच जागृत होत आहे. तर त्याच्यामुळे काय होतं, ती इस्लामचा द्वेष करतात काही लोक, आणि त्याच्यामुळे काय करतात, मग जे लोक इस्लाम पाळतात त्यांना ते अटॅक करतात. कॅनडामध्ये असे काही अटॅक्स जरा जास्त झाले. 2019 मध्ये तिथे एका मॉस्कमध्ये, म्हणजे एका मस्जिदमध्ये काही लोक प्रेयर करत असताना त्या मस्जिदवर हमला करण्यात आला, म्हणजे अटॅक करण्यात आला. त्याच्याच काही वर्ष आधीची एक गोष्ट आहे की एक 4 लोकांची मुस्लिम फॅमिली होती, तर त्या मुस्लिम फॅमिलीवर एका व्यक्तीने ट्रक चढवून दिला. आता हे मानवतेच्या कुठल्याच अँगलनी चांगल्या गोष्टी नाही आहे. तर मग याच्यासाठी कारणीभूत काय आहे, तर याच्यासाठी कारणं बरेचसे असू शकतात. त्यातलं एक कारण होतं की उगीच कारण नसताना मानसिकता लोकांची खराब होत आहे. तर मग ही मानसिकता सुधारवण्यासाठी कोणाला तरी तर जबाबदारी घ्यावी लागेल. तर अशा वेळेस कॅनडाचे जे प्राईम मिनिस्टर आहे त्यांचं नाव आहे जस्टिन ट्रुडो. तर यांनी म्हटलं की जे काही हे चाललं आहे हे बरोबर नाही आहे आणि याच्यासाठी लोकांची मानसिकता बदलण्याची गरज खूप गरजेची आहे. तर मानसिकता बदलण्यासाठी त्यांनी एक पोस्टच निर्माण केली आणि त्याचं नाव दिलं अँटी इस्लामोफोबिया ॲडवायझर. मग लोकांची मानसिकता बदलण्यासाठी काय काय करायला पाहिजे हे ॲडवाईज करायला कोण असणार आहे, त्यांचं नाव आहे अमीरा एल्घावाबी. तर अमीरा एल्घावाबी हे कॅनडाच्या सरकारला ॲडवाईज करतील की तुम्ही हे चेंजेस करा, 1 2 3 4 जे काही चेंजेस ते सांगतील, किंवा अशा काही नवीन गोष्टी ॲडॉप्ट करा जेणेकरून इस्लाम धर्म पाळणाऱ्या लोकांच्या विरोधात लोक असे आक्रमक होणार नाही. तर या गोष्टीसाठी पहिल्यांदाच कॅनडामध्ये अँटी इस्लामोफोबिया ॲडवायझर यांची नियुक्ती झालेली आहे. ठीक आहे. तर हा विषय आय थिंक लक्षात आला असेल.
तुम्हाला प्रश्न असा येऊ शकतो की अँटी इस्लामोफोबिया ॲडवायझर हे कुठल्या देशामध्ये नियुक्त झाले, तर तेव्हा लक्षात ठेवा कॅनडामध्ये झाले. यांचं नाव पण लक्षात ठेवा, अमीरा एल्गावाबी. ठीक आहे, चला याचं पुढे नेक्स्ट पॉईंटवर जाऊ. नेक्स्ट आहे ग्रीन रेल्वे स्टेशन सर्टिफिकेशनशी रिलेटेड मुद्दा. ग्रीन रेल्वे स्टेशन, सगळीकडे सध्या ग्रीनची चर्चा आहे ना, म्हणून आपण एक ग्रीन कलर वापरता इकडे मागे, म्हणतो थोडंसं चांगलं दिसतं, जरा ग्रीन वाटतं एकदम. तर ग्रीन रेल्वे स्टेशन हा काय मुद्दा आहे आता. एक असं रेल्वे स्टेशन की ज्याचं कार्बन फुटप्रिंट कमी आहे. कार्बन फुटप्रिंट कमी आहे म्हणजे ते जास्त फॉसिल फ्युएल जास्त वापरत नाही, सोलर एनर्जी वापरतील, सस्टेनेबल डेव्हलपमेंट करतील, म्हणजे जे काही डेव्हलपमेंट करतील त्याच्यात अशा गोष्टी वापरतील की ज्यांनी एन्व्हायरमेंटचं कमीत कमी नुकसान होईल. तर अशा रेल्वे स्टेशन्सला एक एजन्सी आहे जी ग्रीन रेटिंग देते. त्या एजन्सीचं नाव काय आहे, तर त्या एजन्सीचं नाव आहे द इंडियन ग्रीन बिल्डिंग काउन्सिल. एजन्सीचं नाव काय आहे, द इंडियन ग्रीन बिल्डिंग काउन्सिल. ही इंडियन ग्रीन बिल्डिंग काउन्सिल काय करत असते, जेवढे काही रेल्वे स्टेशन्स किंवा अशा ज्या काही बिल्डिंग्स आहे की ज्यांना आपले रेटिंग करून घ्यायची आहे त्यांचा सर्वे करते. सगळं बघते की यांनी कसं काम केलं आहे, किती एनर्जी सेव्ह केली आहे, किती यांची डेव्हलपमेंट व्यवस्थित आहे, आणि त्याच्यानुसार त्यांना रेटिंग देते. तर या रेटिंगच्या आधारे यांनी विशाखापट्टणमचं जे रेल्वे स्टेशन आहे त्याची रेटिंग केली, आणि विशाखापट्टणमच्या रेल्वे स्टेशनला ग्रीन रेल्वे स्टेशन सर्टिफिकेशन दिलं. इतकंच नाही, सगळ्यात जास्त मार्क दिले. किती मार्क मिळाले माहिती आहे का, 82 मार्क्स मिळाले आउट ऑफ 100. 100 पैकी 82. आपले बिहार महाराष्ट्रातले काही रेल्वे स्टेशन दोनदा पास होतील याच्यात 42 मार्क घेऊन, 41 मार्क घेऊन. तर काही रेल्वे स्टेशन्सला खूप भयंकर वाईट रेटिंग्स राहते, पण विशाखापट्टणमच्या रेल्वे स्टेशनला 82 मार्क्स आहे आउट ऑफ 100. मग हे असे कुठले कॅटेगरीज असतात की ज्याच्या बेसिसवर ठरवल्या जातं, की असे कुठले हे मुद्दे असतात की ज्याच्या बेसिसवर ठरवल्या जातं की रेटिंग्स कशा द्यायच्या. तर याच्यासाठी 6 वेगवेगळ्या कॅटेगरीज आहे. जसं तिथल्या ज्या फॅसिलिटीज आहे या किती सस्टेनेबल आहे, बरोबर. त्याच्यानंतर हेल्थ हायजीनचे विषय तिथे किती चांगले आहे, एनर्जी आणि वॉटरची एफिशियन्सी किती आहे, नवीन इनिशिएटिव्स ग्रीन इनिशिएटिव्स किती घेतले आहे, इनोव्हेशन किती केलं आहे, डेव्हलपमेंट किती केलं आहे. या 6 मुद्द्यांच्या आधारे प्रत्येक रेल्वे स्टेशनला रेटिंग दिली जाते, आणि हायेस्ट रेटिंग मिळणारं रेल्वे स्टेशन कुठलं बनलं आहे, विशाखापट्टणमचं रेल्वे स्टेशन. 82 मार्क्स मिळाले आउट ऑफ 100. ठीक. तर याच्यावर आता प्रश्न जर बनेल तर असा प्रश्न बनू शकतो की भारतातल्या कुठल्या रेल्वे स्टेशनला प्लॅटिनम रेटिंग मिळाली आहे IGBC कडनं. तर प्लॅटिनम रेटिंग मिळाली आहे विशाखापट्टणम रेल्वे स्टेशनला. ठीक आहे, क्लिअर हा विषय. तर यांनी बरेचसे नवीन गोष्टी केले, जसे सोलर पॅनल्स लावले, त्याच्यानंतर LED लाईटिंग लावली. LED लाईटिंगमुळे काय होतं की इलेक्ट्रिसिटीचं कन्झम्पशन कमी होतं, पाण्याची व्यवस्था व्यवस्थित केली, व्यवस्थापन ठीक केलं, रिसायकल बरंचसं वॉटर करायला लागले, आणि त्याच्यामुळे यांच्या रेटिंग्स वाढल्या. चलायचं पुढे नेक्स्ट पॉईंटवर. चलो, नेक्स्ट पॉईंट आहे कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाशी रिलेटेड. एक महत्त्वाचा मुद्दा आहे. सरकारचे बरेचसे असे निर्णय असतात की जे आपल्याला कळत नाही, आणि त्याच्यातलाच हा निर्णय आहे की असं का होत आहे आपल्याला कळत नसतं. CCI, इथे एक शब्द आलाय बघा, CCI स्टँड्स फॉर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया. हे कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाचं काम काय असतं की भारतातल्या जितक्या काही भारतातल्याच नाही, भारताच्या बाहेरच्या सुद्धा ज्या पण भारतात बिझनेस करतात अशा कंपनीजला कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया नजर ठेवत असते, जेणेकरून कुठल्याही एका कंपनीचं मोनोपॉली तयार व्हायला नको. फॉर एक्झाम्पल, एक आत्ताच काही दिवस आधी झालेला निर्णय आहे, गुगलचं जे आपण जे अँड्रॉइड वापरतो त्यांचं जे प्ले स्टोअर आहे, यांच्या प्ले स्टोअरला CCI म्हणजे कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने म्हटल्याप्रमाणे बरेचसे बदल करण्यात आले. कारण कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाचं म्हणणं काय होतं की प्ले स्टोअरवर इतर जनतेचे जे प्रोडक्ट्स आहे ते तुम्ही व्यवस्थित डिस्प्ले करत नाही, तुमचेच प्रोडक्ट्स जरा जास्ती लोकांना दाखवता. त्याच्यामुळे आता त्यांना अल्गोरिदम गुगलला चेंज करावं लागलं याच्यासाठी, है ना. त्यानंतर एक विषय असा पण झाला, बरेचदा समजा एखादी कंपनी असेल, जिओ फॉर एक्झाम्पल, एकटीच मोनोपॉली नाही ठेवू शकत. कारण एका प्रायव्हेट कंपनीची जर मोनोपॉली आली तर काय होईल की ते कधी पण खूप रेट्स एकदम वाढवू शकतात. मोनोपॉली म्हणजे सत्ता एकाच कंपनीची. म्हणून कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया याची काळजी घेते की नेहमी कुठल्याही गोष्टीसाठी 2-4 प्लेयर्स तरी कमीत कमी राहायला पाहिजे, कॉम्पिटिशन मेंटेन व्हायला पाहिजे.
हे काम आहे कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाचं. कारण कॉम्पिटिशन जर असेल कंपनीजमध्ये तरच भारताच्या लोकांना त्याचा फायदा होईल. समजलं? तर इतकं महत्त्वाचं काम कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया भारतात करत असतं. आता या कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाचे चेअरपर्सन जे होते म्हणत आहे मी, ऑक्टोबरपर्यंत होते, त्यांचं नाव आहे अशोक कुमार गुप्ता. तर यांनी ऑक्टोबर 2022 हे रिटायर झाले. यांनी आपलं ऑफिस रिकामं केलं. तेव्हापासून या कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाला चेअरपर्सनच नव्हते. मग कोणाला तरी चेअरपर्सन तर व्हावंच लागेल ना. पण तर त्याच्यामुळे जबाबदारी जी देण्यात आली संगीता वर्मा यांना. या संगीता वर्मा आहे. तर संगीता वर्मा यांना देण्यात आली आणि म्हटलं गेलं की तुम्ही ऍक्टिंग चेअरपर्सन व्हा. आता ऑक्टोबर पासून जानेवारी आला, 26 जानेवारी होऊन गेला. तर आता असं वाटलं होतं की कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाला नवीन चेअरपर्सन मिळेल, पण नाही, संगीता वर्मा यांनाच एक्सटेन्शन मिळालं आहे. खरा प्रॉब्लेम कुठे सुरू होतो माहिती आहे? कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया CCI मध्ये ॲक्च्युली 4 मेंबर्स पाहिजे. म्हणजे एक पाहिजे चेअरपर्सन आणि नंतर पाहिजे 3 मेंबर्स. तर एक चेअरपर्सन पाहिजे आणि 3 मेंबर्स पाहिजे. तर यांच्यापैकी सध्या फक्त एक चेअरपर्सन आहे, ते पण ॲक्टिंग, आणि एक मेंबर आहे. बाकी 2 व्हॅकन्सीज अजूनही इथे आहे. एक तर आपल्याला नोकऱ्या मिळत नाही आणि तिथे हे जागा भरत नाही आहे सरकार, असा प्रॉब्लेम आहे. मला बोलवलं असतं, मी चाललो गेलो असतं एखादा मेंबर बनायसाठी, पण दिले नाही म्हणजे मला आता माहीत पडलं, मी अप्लाय करतो. तर कॉम्पिटिशन ऑफ कमिशन ऑफ इंडियामध्ये कोरम म्हणतात, एक गोष्ट असते कोरम. हा सगळीचकडे असतो. कोरम म्हणजे मिनिमम रिक्वायर्ड नंबर ऑफ पीपल, म्हणजे कमीत कमी इतके लोक पाहिजे निर्णय घेण्यासाठी. तर कॉम्पिटिशन ऑफ कमिशन ऑफ इंडियामध्ये कोरम बनतो 3 लोकांचा, म्हणजे 4 पैकी 3 लोक तरी पाहिजे कुठला निर्णय घेण्यासाठी. सध्या किती लोक आहेत? 2. आणि त्याच्यामुळे नुसत्या फाईल्सचा गठ्ठा सध्या कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाच्या ऑफिसमध्ये पडलाय. निर्णय होत नाही आहे. कारण काय की सरकार नवीन नियुक्तीच करत नाही आहे. आता या काही गोष्टी आहेत ज्याच्यावर खरोखर लक्ष देण्याची गरज आहे. कारण कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया ही भारताच्या जनतेसाठी काम करणारी एक ऑर्गनायझेशन आहे. क्लिअर हा विषय समजलं? सध्या ॲक्टिंग चेअरपर्सन कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाची कोण आहे? तर त्या आहे संगीता वर्मा. ठीक आहे, चलायचं नेक्स्ट पॉईंटवर. नेक्स्ट, कोविडची नवीन वॅक्सिन आली आहे. ते चायनामध्ये कोविड वाढला, पण भारतात अजून तरी खूप जास्त वाढला. असं वाटलं होतं डिसेंबरमध्ये की जानेवारीपर्यंत जरा बघावं लागेल भारतात काय परिस्थिती होते, पण केसेस भारतात वाढल्या नाही. का? आपण म्हणू शकतो की कदाचित भारताच्या वॅक्सिन्स चांगल्या क्वालिटीच्या होत्या. एक रिसर्च पण मध्ये आला ज्याच्यात म्हटलं गेलं की आपली कोविशिल्ड जी आहे याचा बूस्टर डोसचा रिस्पॉन्स खूपच चांगला होता, म्हणजे त्याच्यामुळे बराचसा फरक पडला. एक रिसर्चही आला होता. आता नवीन पुन्हा वॅक्सिन भारताने डेव्हलप केली आहे कोविडसाठी, पण ही वॅक्सिन नाकातनं घेणारी असणार आहे, म्हणजे नेझल वॅक्सिन असणार आहे, आणि ही जगातली पहिली नेझल वॅक्सिन बनली आहे. तर भारताचे जे हेल्थ मिनिस्टर आहे त्यांचं नाव आहे मनसुख मांडविया यांनी जगातली पहिली वर्ल्ड्स फर्स्ट इंट्रानेझल कोविड-19 वॅक्सिन लॉन्च केली आहे. इंट्रानेझल म्हणजे डायरेक्ट नाकात ड्रॉप घ्यायचा आणि वॅक्सिन घेतली. इंजेक्शन घ्यायचं काम नाही, सरळ नाकात ड्रॉप घेतला की वॅक्सिन झाली. तर ही वॅक्सिन डेव्हलप करणाऱ्या 2 ऑर्गनायझेशन्स आहेत. कोण आहे? एक आहे भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेड. आता भारत बायोटेक हीच कंपनी आहे ज्यांनी कोव्हॅक्सिन डेव्हलप केली होती. ज्या लोकांनी कोव्हॅक्सिन घेतलं असेल त्यांना यांचं नाव माहितीच आहे. दुसरी जी कंपनी आहे त्याचं नाव आहे बायोटेक्नॉलॉजी इंडस्ट्री रिसर्च असिस्टंट. याला म्हणतात BIRAC असतो यांच्या शॉर्ट फॉर्ममध्ये, आहे ना. तर BIRAC. तर या 2 ऑर्गनायझेशन्स यांनी मिळून इंट्रानेझल वॅक्सिन बनवली आहे. आणि याचं नाव काय? याचं नाव आहे इनकोवॅक. INNCOVACC, इनकोवॅक. आणि या इनकोवॅकचं अनावरण कोणी केलं, लॉन्च कोणी केली वॅक्सिन? तर भारताचे जे हेल्थ मिनिस्टर आहे यांचं नाव आहे मनसुख मांडविया. यांच्यासोबत अजून एका व्यक्तीने लॉन्च केली, त्यांचं नाव आहे डॉक्टर जितेंद्र सिंग. दोघंही का होते? हेल्थ मिनिस्टरचं असणं समजू शकतो, पण हे डॉक्टर जितेंद्र सिंग तर सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे मिनिस्टर आहे. हे तिथे का होते? तर हे याच्यासाठी होते कारण ही जी फर्म आहे बायोटेक्नॉलॉजी इंडस्ट्री रिसर्च असिस्टन्स, ही बायोटेक्नॉलॉजीची एक फर्म आहे, इंडस्ट्री आहे, सरकारी ऑर्गनायझेशन जी सायन्स अँड टेक्नॉलॉजी मिनिस्ट्रीच्या अंडर येते. तर दोघांचं योगदान आहे, म्हणजे मिनिस्ट्री ऑफ हेल्थचं योगदान आहे आणि मिनिस्ट्री ऑफ
सायन्स अँड टेक्नॉलॉजीचं पण योगदान आहे आणि त्याच्यामुळे या दोघांनी मिळून हे इंट्रानेझल वॅक्सिन इन्कोवॅक याला लॉन्च केलं. तर असं विचारलं जाईल की जगातली पहिली इंट्रानेझल वॅक्सिनचं नाव काय आहे? नाव लक्षात ठेवा, इन्कोवॅक. कोणी बनवली आहे? भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेड आणि बायोटेक्नॉलॉजी इंडस्ट्री रिसर्च असिस्टन्स. क्लिअर? आता ही प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये पोहोचवला जाणार आहे. 375 रुपयाला सरकार वगैरे लार्ज क्वांटिटीजमध्ये विकत घेऊ शकतील. म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट्सला जर विकत घ्यायची असेल तर, तुम्हाला जर घ्यायची असेल तर ही 800 रुपयाला मिळणार आहे. प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ही इंट्रानेझल वॅक्सिन 800 रुपयाला अवेलेबल राहील. ठीक, चलायचं पुढे. आणि सध्या तरी याला जे अप्रुव्हल मिळालं आहे ते बूस्टर डोससाठी मिळालं आहे. म्हणजे कोणाला जर पहिली वॅक्सिन घ्यायची असेल तर ही नाही घेत आहेत, आहे ना. पहिली वॅक्सिन तुम्हाला कोवॅक्सिन किंवा कोविशिल्ड घ्यावं लागेल. ज्यांचा बूस्टर डोस बाकी आहे, तुमच्यापैकी खूप महानुभाव असे आहे की ज्यांनी अजून बूस्टर डोस घेतला नाही, तर त्या लोकांसाठी हे चांगलं आहे. 800 रुपयाचा आहे, पण त्याच्या आधी ते कोविशिल्ड वगैरे इंजेक्शन घेणं पुरतं फुकतात, है ना. तो ये 800 रुपये का गिरेगा तो ले लेना अभी, ठीक आहे ना. चलो चला जाओ नेक्स्ट पॉईंटवर. चला, नेक्स्ट पॉईंट आता आहे EPFO रिलेटेड. इथे नोकरी मिळावी याच्यासाठी खूप लोक प्रयत्न करत असतात, आहे ना. बँकिंगच्या एक्झामसोबतच याची तयारी होऊन जाते. EPFO म्हणजे एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन. याला जे हिंदीत याचं नाव आहे ते आहे कर्मचारी भविष्य निधी संघटन. कर्मचारी भविष्य निधी संघटन हे हिंदीतलं नाव का सांगितलं माहिती आहे का? कारण यांनी एक मोठा प्रोग्राम लॉन्च केला. मोठा प्रोग्राम म्हणजे किती मोठा होता? तर प्रोग्राम जो होता तो होता 685 डिस्ट्रिक्ट्समध्ये भारतातल्या. 27 जानेवारीला यांनी प्रोग्राम लॉन्च केला आणि जेवढे EPFOचे कर्मचारी होते 685 डिस्ट्रिक्ट्समध्ये या सगळ्या लोकांना पाठवलं लोकांमध्ये माहिती गोळा करण्यासाठी. सबको काम पे लगा दिया. आणि म्हणे जा लोकांना विचारा त्यांचे काही डाऊट्स आहे का, त्यांना काही प्रॉब्लेम्स आहे का, आणि या सगळ्या प्रॉब्लेमचे सोल्यूशन तिथल्या तिथे करून या. तो बहुत बड़ा प्रोग्राम EPFO ने लॉन्च किया 685 डिस्ट्रिक्ट्स में. इतक्या मोठ्या या प्रोग्रामचं नाव काय देण्यात आलं होतं? नाव होतं निधी आपके निकट 2.0. म्हणजे असं 1.0 पहिल्यांदा झालेला आहे ना. तर असाच आता निधी आपके निकट. आता इथे निधी हा शब्द आला म्हणून तुम्हाला सांगितलं हे निधी म्हणजे कोणी निधी नाही आहे, निधी नावाची मुलगी, है ना. हे निधी कोण आहे? तर हे कर्मचारी भविष्य निधी संघटन याच्यातली ही निधी. तर निधी आपके निकट 2.0 हा कोणी लॉन्च केला प्रोग्राम असं विचारेल तर तेव्हा नाव लक्षात ठेवा, EPFOनी हा लॉन्च केला आहे, एम्प्लॉई प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन. आणि जिथे जे जे प्रॉब्लेम्स होते लोकांचे ते ऑन स्पॉट सॉल्व्ह करण्याचा इथे प्रयत्न झाला आहे. ठीक आहे, चलने का नेक्स्ट पॉइंट पे. चलो नेक्स्ट आहे भारताच्या GDP ग्रोथ रेटशी रिलेटेड मुद्दा. मध्ये मी तुम्हाला एक स्लाइड दाखवली होती ज्याच्यात खूप साऱ्या वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन्स होत्या. त्यांनी GDPचा जो फोरकास्ट केला आहे ना त्याची पूर्ण लिस्ट होती. तर युनायटेड नेशन्सनी भारताचा GDPचा जो फोरकास्ट केला होता तो केला होता 6%. म्हणजे भारताची GDP ही 6%नी ग्रो होईल असं म्हटलं होतं. पण आता यांनी काय म्हटलंय की भारताची GDP कधी 2023 मध्ये भारताची GDP 20 बेसिस पॉइंट्सनी कमी होईल. म्हणजे पहिले 6.0%नी ग्रो होईल असं म्हटलं होतं. आता ती मायनस होऊन कितीनी गेली? 20 बेसिस पॉइंटनी मायनस झाली तर कितीनी होईल आता? 5.80%नी होईल. तर युनायटेड नेशन्सनी भारताच्या GDPचा फोरकास्ट 2023 साठी कमी केलाय. म्हणजे 6.0नी ग्रो होणार नाहीये भारताची GDP, 5.80 होईल असं UNचं म्हणणं आहे. पण आपली ताकद आपल्यालाच माहिती आपण कितीने ग्रो करायचं आहे ते. असं का? याचं कारणही असू शकतं ना. तर असं का? तर याच्यासाठी असं नाही म्हटलंय त्यांनी की भारतात काही प्रॉब्लेम आहे. त्यांनी असं म्हटलं की सध्या आर्थिक मंदी जगभर आली आहे आणि जगभर आल्यामुळे काय होईल की ज्या कंट्रीज आहे, ज्या डेव्हलपिंग कंट्रीज आहे यांना याचा बराच मोठा फटका पडणार आहे. आता भारत इज अ डेव्हलपिंग कंट्री, तर भारताला पण याचा फटका पडेल. आपण थोडंसं नाही का एक खालच्या या चार्टवर पण नजर टाकू. खूप महत्त्वाचा चार्ट आहे बघा. या चार्टवर तुम्हाला दिसेल असे वेगवेगळे कलरचे हे ग्राफ्स आहे. तर ब्लॅक कलरमध्ये जे आहे ना ते आहे आत्ताची GDP भारताची. ठीक आहे. आधी ब्लू कलरमध्ये जी आहे ती आहे आधीची GDP. ग्रीन 2023ची. हे ब्लू आणि ब्लॅक जे आहे हे 2022चा आकडा आहे.
हे ग्रीन आणि येलो जे आहे ते 2023चे आहे. तर अर्लियर फोरकास्ट 2023चा येलोमध्ये होता, आता ग्रीनमध्ये आताचा फोरकास्ट आहे. तर शेवटचे जे 2 आहे हे फोरकास्ट आहे आणि हा एक्झॅक्टली डेटा आहे. तर मागे आपण 6.4 नी ग्रो केलं होतं. ठीक आहे. बाकीच्या कंट्रीज ज्या आहे, आता खाली जो डेटा आहे हा यूएसचा आहे, हा यूकेचा आहे. यूकेची आत्ताची ग्रोथ -0.8 आहे. मायनस ग्रो पण नाही करत आहे, खाली चाललं. तरी 1% ग्रो होईल असं त्यांचा अंदाज आहे 2023 मध्ये. चायना 5.2% ग्रो होईल असं त्यांचं म्हणणं आहे. पण भारत चायनापेक्षा जास्त 6.0 नी ग्रो होणार आहे. आणि पूर्ण जग तर 3.1 नी होईल, हा तर विषय वेगळा. पण या डेव्हलप्ड इकॉनॉमीचा, भारत इज अ डेव्हलपिंग इकॉनॉमी, पण सगळ्यात फास्ट ग्रो होणारी इकॉनॉमी पैकी एक भारत आहे. तर ही एक महत्त्वाची गोष्ट आपल्यासाठी लक्षात ठेवण्यासारखी. चालायचं पुढे नेक्स्ट मुद्द्यावर. हा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा आहे. तर पूर्ण क्लासमध्ये या मुद्द्यावर आता जर तुम्ही ऐकत असाल तर ब्रेक घ्या, चहा बिया पिऊन या, मग ह्या मुद्द्याला समजून घ्या. स्ट्रेस्ड ॲसेट रिलेटेड एक महत्त्वाची अनाउन्समेंट, एक महत्त्वाचा सर्क्युलर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आणला आहे, ज्याचं नाव आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया स्ट्रेस्ड ॲसेट सेक्युरिटायझेशन फ्रेमवर्क. काय नाव आहे याचं? स्ट्रेस्ड ॲसेट सेक्युरिटायझेशन फ्रेमवर्क. आता पहिले तर आपल्याला हे स्ट्रेस्ड ॲसेट काय आहे, सेक्युरिटायझेशन फ्रेमवर्क हा विषय काय आहे, हे सगळं याच्यात समजून घ्यावं लागेल. आणि हे कशासाठी फ्रेमवर्क आणला आहे नवीन, तर क्विकर रिझोल्युशनसाठी. बघा काय होतं, मी तुम्हाला उदाहरणातून काही समजवतो. समजा एक व्यक्ती आहे, त्यांनी एखादं घर घेतलं. आता त्यांनी 3 वर्षापर्यंत त्यांचं घराचं EMI वगैरे व्यवस्थित भरला. तोपर्यंत त्याचं जे ॲसेट होतं हे एक स्टँडर्ड ॲसेट होतं. ॲसेट म्हणजे त्यांनी काय केलं की लोन घ्यायचं होतं, त्याला घर विकत घ्यायचं होतं. थांबा पुन्हा पहिल्यापासून सांगतो. एक व्यक्ती आहे, बरोबर आहे, त्या व्यक्तीला पाहिजे लोन. आता लोन पाहिजे त्याला, तर लोन त्याला घर विकत घ्यायचं आहे. इथे घर आहे त्याचं, हे घर विकत घ्यायला त्याला लोन पाहिजे. तो म्हणेल हे घर बँकेकडे मी गिरवी ठेवतो. ही झाली बँक आहे ना, आणि हे झालं त्याचा हाऊस. तर हेच घर त्यांनी बँकेकडे गिरवी ठेवलं आणि याच्यासाठी तो बँकेला EMI देत आहे या घरासाठी. ठीक आहे. नंतर घर त्याला मिळणार आहे, नंतर, आत्ता नाही मिळणार, नंतर मिळेल. सध्या घरात तो राहत आहे, पण नंतर त्याला ते घर त्याचं होईल. सध्या घर कोणाकडे गिरवी आहे, बँकेकडे गिरवी आहे, पण तो घरात राहतो, EMI भरतो बँकेकडे. तर आता तो सध्या बँकेला EMI भरतो. त्याच्यामुळे हे याला जे म्हणतो आपण, त्याला म्हणतो आपण स्टँडर्ड ॲसेट. काय म्हणतो? स्टँडर्ड ॲसेट. तो EMI भरतो आहे. पण अचानक काय झालं, त्याची परिस्थिती जरा बिघडली आणि त्याला EMI भरणं शक्य नाही झालं. EMI भरणं शक्य नाही झाल्यामुळे त्याचं जे लोन होतं ते होऊन गेलं NPA. काय होऊन गेलं? NPA म्हणजे नॉन परफॉर्मिंग ॲसेट होऊन गेलं 90 दिवसानंतर असं म्हणतो आपण. पण त्याच्यानंतरही मग त्याचं जे ॲसेट होऊन जातं हे सबस्टँडर्ड ॲसेट होऊन जातं. आता काय होऊन जातं? सबस्टँडर्ड ॲसेट. आता एक वेळ अशी येते, मी खूप जास्त डिटेलमध्ये सध्या जात नाही, वर सांगतो. खूप जास्त एक वेळ अशी येते की त्याचं हे जे हाऊस आहे, घर, याच्यातनं आता इन्कम यांना मिळणं बंद होऊन जातं. शिवाय काय होतं, ते घरही जुनं होऊन जातं. तर घरातनं विकून, आता समजा या व्यक्तीला बँकेने लेट्स से 20 लाखाचं लोन दिलं असेल ते घर घ्यायला. कितीचं? 20 लाखाचं. 20 लाखचं लोन दिलं असेल, इथे लिहितो 20 लाखचं लोन दिलं असेल. पण घराची जी आताची किंमत आहे ती कमी आहे. म्हणजे आता ते घर जर विकायला काढलं तर घर इतकं जुनं होऊन गेलं आहे की ते पडायला आलं आणि त्याची आता किंमत मिळत नाही आहे. तर असं जे घर असतं याला म्हणतात स्ट्रेस्ड ॲसेट. स्ट्रेस्ड ॲसेट. तर काय होऊन जातं, एक असं घर बँकेच्या जवळ येऊन जातं, बँकेच्या ॲसेटमध्ये येऊन जातं की ज्याच्यातनं आता बँकेची कमाई होत नाही आहे. तर अशा म्हटलं जातं स्ट्रेस्ड ॲसेट. आता बँकेला तरी पण काय रिकव्हरी तर करावं लागते. मग बँक प्रयत्न करत असतं की याला विकू आपण. आता विकण्यासाठी बँक काही स्वतः विकत नाही. बँक काय करत असते, याला ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीला देत असते, ज्याचं नाव असतं ARC, ज्याला इथं म्हणतात ॲसेट रिकन्स्ट्रक्शन रूट किंवा ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी, यांना देते. मग ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी त्याला विकेल वगैरे आणि नंतर करेल. पण याच्यात खूप वेळ लागतो. तर आता RBIने एक नवीन फ्रेमवर्क आणला आहे, ज्याच्यात असं म्हटलं आहे की आपण एक नवीन एंटिटी बनवू. म्हणजे एक नवीनच एंटिटी बनवू. एंटिटी म्हणजे एक ऑर्गनायझेशन म्हणा, एक संस्था म्हणा नवीन. ती संस्था काय करेल की अशा स्ट्रेस्ड ॲसेटला
सॉरी इथे लिहिलं ना, हां, अशा स्ट्रेस्ड ॲसेटला विकेल कुठेतरी आणि त्याच्यासाठी एक फी घेईल, फीज घेऊन ते कुठेतरी विकेलही, म्हणजे आपलं काम सोपं करेल. तर हे एका नवीन फ्रेमवर्कमध्ये म्हटलं गेलं. हे कशासाठी? कारण असे स्ट्रेस्ड ॲसेट सध्या बरेच वाढत आहे आणि याच्यामुळे रिझर्व्ह बँकेचं आणि दुसऱ्या बँकांचंही टेन्शन जरा वाढत आहे. तर क्विकर रिझॉल्युशनसाठी स्ट्रेस्ड ॲसेट सेक्युरिटायझेशन फ्रेमवर्क रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानी आणला आहे. तर स्ट्रेस्ड ॲसेटला जनरली जर तुम्हाला डिफाईन करायचं असेल तर तुम्ही म्हणू शकता एक NPA, रिस्ट्रक्चर्ड लोन आणि राईट ऑफ ॲसेट हे पूर्ण मिळून तुम्ही एक स्ट्रेस्ड ॲसेटला समजू शकता. ठीक आहे. तर हा विषय थोडाफार क्लिअर झाला असेल. जसा वेळ मिळेल मला तसं मी प्रयत्न करील की एक डिटेल्ड व्हिडिओ तुम्हाला या स्ट्रेस्ड ॲसेट सेक्युरिटायझेशन फ्रेमवर्कवर बनवून देईल, म्हणजे एक तुमचा बँकिंग अवेअरनेसचा डिटेल मुद्दा क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे. चलायचं पुढे. सध्या एवढं लक्षात ठेवा की स्ट्रेस्ड ॲसेट सेक्युरिटायझेशन फ्रेमवर्कचं नवीन सर्क्युलर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानी आणलेलं आहे आणि हे कशाशी रिलेटेड आहे तर स्ट्रेस्ड ॲसेटशी रिलेटेड आहे. ठीक आहे. चलो नेक्स्ट पॉईंटवर जाऊ. नेक्स्ट ॲसेट नाही सॉरी नेक्स्ट पॉईंट. आपल्यासाठी प्रत्येक पॉईंट एक ॲसेट आहे बरं. हां, तर नेक्स्ट मुद्दा काय आहे? आता हा मुद्दा आहे युक्रेनशी रिलेटेड. आपल्याला माहिती आहे रशिया युक्रेनमध्ये वॉर सुरू आहे आणि रशियाचं काय होत आहे की आता तुमच्यासाठी मुद्दा मॅप आणला मी दाखवायला. हे रशिया आहे इकडे, ही रशियाची बाउंड्री आहे. सॉरी ही आहे इकडे रशियाची बाउंड्री अशी 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 आहे ना, आणि हे इथे रशिया आहे, इकडे आहे ब्लॅक सी, हा ब्लॅक सी आहे आणि रशियाच्या बाजूला इकडे युक्रेन आहे. इथे हा ओडेसा नावाचं इथे शहर आहे, ओडेसा. इथे एक ओडेस्का नावाचं राज्य आहे, तिथे हे शहर आहे ओडेसा. अगदी काय म्हणतात त्याला, या ब्लॅक सीच्या पोर्ट आहे, तो एक बंदरगाह आहे आणि खूप हिस्टॉरिकल सिटी आहे. तर ही हिस्टॉरिकल सिटी जी आहे ना, ही युनेस्कोच्या हेरिटेज लिस्टमध्ये आहे. या हिस्टॉरिकल सिटीला युनेस्कोच्या हेरिटेज लिस्टमध्ये आहे. वर्ल्ड हेरिटेज साईट आहे ही. या वर्ल्ड हेरिटेज साईटला आता युनेस्कोनी वर्ल्ड हेरिटेज साईट इन डेंजर असं म्हणून डिक्लेअर केलं आहे. कारण काय झालं की रशियानी तिथे भयंकर मोठे मिसाईल्स दागणं सुरू केलं आहे, तिथेच नाही आजूबाजूच्या वेगवेगळ्या प्रांतांमध्ये, आणि त्याच्यामुळे एक वर्ल्ड हेरिटेज साईट आता डेंजरमध्ये आली आहे वॉरमुळे. युनायटेड नेशन्स आताच काय झालं होतं, फ्रान्सच्या ज्या कॅथरीन कॅलोनान, त्यांच्या फ्रान्सच्या नाही का हे आहे फॉरेन मिनिस्टर आहे, त्या आपला सपोर्ट दाखवण्यासाठी वॉर चालू आहे बरं युक्रेनमध्ये, तर त्या युक्रेनमध्ये गेल्या आणि तिथे त्यांची फॉरेन मिनिस्टरशी भेट होणार होती. तर ती कुठे बिल्डिंगमध्ये नाही झाली, ती झाली एका बंकरमध्ये. कारण त्या जिथे भेटायला गेल्या होत्या या ओडेसामध्ये, तिथे अचानक मिसाईल्स येणं सुरू झालं रशियाच्या. तर त्यांना मीटिंग एका बंकरमध्ये करावं लागली, जमिनीच्या खाली एका बंकरमध्ये मीटिंग करावं लागली. त्यांनी आता ट्विट पण केलं. तर अशी परिस्थिती सध्या युक्रेनमध्ये आहे आणि त्याच्यामुळे बरेचसे असे वर्ल्ड हेरिटेज साईट्स, बरेचसे नाही आहे, वर्ल्ड हेरिटेज साईट तिथलं एक महत्त्वाचं म्हणजे हे आहे ओडेसा. तर या ओडेसाला आता युनेस्कोनी वर्ल्ड हेरिटेज साईट इन डेंजर, हे महत्त्वाचं आहे बरं, इन डेंजर असं डिक्लेअर करण्यात आलं आहे. बरं काय होतं, एखाद्या साईटला जेव्हा इन डेंजर साईट डिक्लेअर केलं जातं तर तेव्हा त्या साईटला वाचवण्यासाठी युनायटेड नेशन्स जास्त पैसा देतो, बाकी पण ऑर्गनायझेशन जास्त पैसा देतात आणि जास्त सपोर्ट देतात. तर हा एक फायदा होतो जेव्हा एखाद्या साईटला इन डेंजर घोषित करण्यात येतं. ठीक, विषय क्लियर. चलने का आगे. चलो शेवटचा मुद्दा, पंजाब केसरी किंवा पंजाब दा शेर म्हणून आपण ओळखतो, किंवा लहानपणी जे आपण पुस्तकं वाचले आहे त्याच्यात आपण लाल बाल पाल हे जे ट्रायो यांच्याबद्दल ऐकलं होतं, त्याच्यातले जे लाल आहे लाला लजपत राय यांची आज जन्मतिथी, बर्थ ॲनिव्हर्सरी. यांचा जन्म 28 जानेवारी 1865 मध्ये झाला होता आणि इंडियन इंडिपेंडन्स मुवमेंटचे जे पहिले काही एक्स्ट्रीमिस्ट लीडर होते काँग्रेसचे, त्यांच्यापैकी एक, हिंदू महासभाचे प्रेसिडेंट सुद्धा राहिले आहे आणि पंजाबमध्येच नाही तर भारतात खूप मोठं काम केलं. सायमन गो बॅक हे म्हणता म्हणता शेवटी जेव्हा ब्रिटिशांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला तेव्हा त्यांच्या डोक्यावर लाठी लागली आणि नंतर याच्यामुळे त्यांची डेथ झाली. पण त्यांच्या मृत्यूमुळे भारतात सगळ्यात मोठे भारतात जन्मलेले सगळ्यात मोठे क्रांतिकारी जे आहे ते यांच्याचकडनं, लाला लजपत राय यांच्याकडनं इन्स्पिरेशन घेऊनच मोठे झाले. भगतसिंग,
सुखदेव, राजगुरू, चंद्रशेखर आझाद यांचं सगळ्यांचं पहिलं इन्स्पिरेशनचे जे स्थान होतं ते होते लाला लजपत राय. एक तर खूप मोठे रायटर होते, यांचं भयंकर लिखाण आहे आणि इतकंच नाही तर यांचं पॉलिटिकली पण खूप सक्सेसफुल होते. म्हणजे इलेक्शन्सही त्या काळात त्यांनी लढले, जिंकून आले. एक वेळेस काँग्रेसमध्ये होते, नंतर काँग्रेसमधनं पण वेगळे झाले. बरेचसं त्यांनी काळ तो इंडिपेंडन्सचा काळ गाजवला आणि त्याच्यामुळे आज 28 जानेवारीला आपण त्यांची बर्थ ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करतो. आणि इतकंच नाही तर याच दिवशी लाला लजपत राय यांना श्रद्धांजली पण देऊ. तर हे होते आजचे सगळे महत्त्वाचे मुद्दे. आय होप सगळेच मुद्दे तुमच्या लक्षात आले असतील. काही मुद्द्यांमध्ये जर डाऊट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. लेट अस स्टॉप हिअर विथ दिस. थँक यू व्हेरी मच.